नागपुरात भरधाव एसटी बसची दूध वाहतूक सुरू आहे। दूध वाहतूक करणारा टेम्पोला जोरदार धडक बसली। अपघातात एकाचा यामध्ये मृत्यू झालाय तर दोघे जण यामध्ये गंभीर जखमी झालेत। धडकेनंतर टेम्पो थेट रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांच्या अंगावर पलटी झाला। यात गंभीर जखमी झालेल्या सुनील जाधव यांचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला। यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झालेत। पोलिसांनी एसटी बस चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले असून या संदर्भातला पुढील तपास आता सुरू आहे। पालघरमध्ये आजही सोयी सुविधांचा अभाव आहे। वाडा तालुक्यातील अंबरभुई बामनशेत रस्ता नसल्याने चिमुकलीला चादरीतून नेण्याची वेळ आली आहे। मुलीला गंभीर दुखापत झाल्याने भर पावसात डोलीतून न्यावं लागतंय। मुलीला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ही कसरत करावी लागते। भर पावसात डोलीतून न्यावं लागतंय। पालघरमधली ही धक्कादायक अशी ही दृश्य आहेत। पालघरमध्ये आज सुद्धा सोयी सुविधांचा अभाव आहे। एकीकडे डिजिटल भारतच्या चर्चा सुरू असताना आपण ही पालघरमधली मात्र वास्तविक आणि गंभीर भीषणवादी परिस्थिती पाहतोय। आज सुद्धा सोयी सुविधांचा अभाव आहे। थेट गंभीर रुग्णांना घेऊन जाण्यासाठी डोलीतून घेऊन जावं लागतंय। कसरत करत त्या ठिकाणाहून प्रवास करत रुग्णालय गाठावं लागतं। बातमी जम्मू काश्मीरमधून आहे। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती अधिकच बिकट झाली। चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। वाढती पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने धरणाचे सर्व दरवाजे उघडले। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस झालाय। चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यात ही वाढ झाली। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। हे दृश्य आपण पाहतोय। जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे आता हे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्या ठिकाणची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर पाहतोय। धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली। वाढती पाणी पातळी ही नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय। पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे। जम्मू व काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती ही दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे। तर चिनाब नदीची दृश्य आहे। चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।